नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा चेडे, कन्सल्टंट सर्जन अँड लॅप्रोस्कोपिक सर्जन, एशियन नोबल हॉस्पिटल, अहमदनगर. आज आपण जाणून घेणार आहोत पोटाच्या सर्वात कॉमन आजाराबद्दल, आणि ते आहे अपेंडिसायटिस. अपेंडिसायटिस म्हणजे मोठ्या आतडीच्या सुरुवातीच्या भागात पोटाच्या उजव्या बाजूला एक छोटासा अवयव असतो, त्याला आपण अपेंडिक्स असं म्हणतो. हे अपेंडिक्सचं विशेष काही काम नसतं, पण जर त्याला सूज आली किंवा त्याच्यामध्ये संडासचे खडे जाऊन अडकले तर ह्याला सूज येऊन आपल्या पोटात दुखू शकतं. परिणामी ह्याच्यासोबत मळमळ होणे किंवा उलटी होणे किंवा थंडी तापही येऊ शकतो. अशा वेळेला या गोष्टीचं निदान आपण साध्या एका सोनोग्राफीमध्ये करू शकतो. कधी कधी पोटात जर जास्त गॅस असेल किंवा पेशंट जाड असेल किंवा अपेंडिक्स अवघड ठिकाणी लपलेलं असेल तर सोनोग्राफीमध्ये सहज दिसत नाही. अशा वेळेला आपल्याला CT स्कॅनमध्ये त्याचं अचूक निदान करता येतं. जसं अपेंडिक्सचं स्टेज असेल त्याप्रमाणे आपल्याला त्याची ट्रीटमेंट करावी लागते. जर सूज कमी असेल तर त्यावेळेला आपल्याला ती सूज कमी करून ऑपरेशन करता येते. टाक्याचं ऑपरेशन आणि दुर्बिणीचं ऑपरेशन हे 2 प्रकारचे ऑपरेशन ह्या वेळेला आपल्याला उपलब्ध असतात. पण जर अपेंडिक्स फुटलं असेल किंवा पोटात पू झाला असेल त्यावेळेला आपल्याला इमर्जन्सीमध्ये जास्त टाक्यांचं मोठं ऑपरेशन करावं लागतं व घरच्यांना व आपल्याला खूप त्रासातनं जावं लागतं. तर म्हणण्याचा मुद्दा काय आहे की जर हे अपेंडिक्सचं निदान जर वेळेवर झालं, अचूक झालं तर आपल्याला दुर्बिणीद्वारे अपेंडिक्सचं ऑपरेशन करता येतं, आणि ही सुविधा आपल्याला एशियन नोबल हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे. तरी गरजू रुग्णांनी एशियन नोबल हॉस्पिटलला संपर्क साधावा.